सर्वप्रथम पत्रकार मित्रांनो, आजच्या या पत्रकार परिषदेला दी ग्रेट लेवा पाटीदार समाजाची कन्या व दलित समाज की बेटी आमची लोकप्रिय नगराध्यक्ष गायत्रीताई बंगाडे, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक, गटनेते, परतोद आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की आजची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी यासाठी घेतली की सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघा, लावतो व्हिडिओ, त्यानंतर मग मी बोलतो. आवाज करा. बघा मित्रांनो, बघा 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 या ठिकाणी त्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे. संतोष भाऊ चौधरी त्या ठिकाणी बसलेले होते आणि या ठिकाणी जे आहे हा व्यक्ती जो आहे, ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य जे आहे रेल्वेतून कोयला चोरला आणि गाळवावरती जाऊन विकला, हा व्यक्ती या संपूर्ण नगरपालिका सभागृहामध्ये या भुसावळ नगरीचा शिल्पकार आणि भुसावळ नगरीचे माजी आमदार, विधिमंडळ सदस्य, ज्यांना संपूर्ण भुसावळ शहरामध्ये एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांनी संपूर्ण भुसावळ शहराचा विकास केला आणि त्यांच्या सोबत एवढा मोठा लीडर संतोष भाऊ चौधरी, त्यांच्या समोर चिल्लर नगरसेवक बघा कशा पद्धतीने या ठिकाणी विरोध करतोय, विकास कामांना विरोध करतोय. आणि या ठिकाणी जे दादागिरी, बहुमताची हुकुमशाही आणि बहुमताची जी आहे गुंडशाही या ठिकाणी आपण सर्व बघत आहात. जगन आपण सर्व याच्यामध्ये बघू शकता की माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे त्यांच्या चेअरवरती बसलेले आहे आणि संबंधित हे जे भाजपचे गटनेते आहे हे कुठे येऊन आरडाओरड करतात गायत्रीताईच्या टेबला जाऊन. बघा तुम्ही, संतोष भाऊ तिथं आहे आणि तो भाजपचा गटनेता त्याची मुलगी सोडून ताईजवळ. बघा हे गोंधळ कोणी सुरू केला तुम्ही बघा. याचा काय संबंध आला आतापर्यंत याच्या गायत्रीताईच्या? आता तुम्ही बघा संतोष भाऊला काय म्हणताय, तू जागेवर जाऊन बसून बोल. बघा हॅलो, या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की हे जे महिला नगरसेवक आहे आणि हा जो युवराज लोणारी आहे, या ठिकाणी वारंवार अशा पद्धतीने त्या ठिकाणी माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे की संतोष भाऊ चौधरींच्या विरोधात आणि आमच्या नगरसेवकांच्या विरोधात आणि आमच्या नगराध्यक्षताईंच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा कसा दाखल होईल या पद्धतीने हा खलनायक युवराज लोणारी हे जे आमचे नायक आहे यांना या ठिकाणी नगराध्यक्षताई आणि आमचे लोकप्रिय माजी आमदार संतोष भाऊ चौधरी आणि नगरसेवक यांना षडयंत्राच्या माध्यमातून हा फसवण्याचा यांचा पूर्वनियोजित प्लॅन त्या ठिकाणी दिसतोय. आपण सर्व बघा. जगन भाऊ, बीजेपी पक्ष की पत्रकार परिषद में बीजेपी की पत्रकार परिषद में वीडियो कुछ दूसरा दिखाया गया और आप यहाँ पर ये वीडियो दूसरा बता रही है, यानी ऐसा लगता है कि वहाँ पर कुछ एडिट करके बताया गया वीडियो. ये जो बात आपने पूछी पत्रकार साहब, वहाँ पर जो वीडियो बताया गया वो एडिट किया गया और हमारे पास में जो कुछ भी है हम लोग इसके बाद में भी सत्य वीडियो आपको बताएंगे. और ये वीडियो जो है, वीडियो दिखाने का काम किसने किया? नगर अध्यक्ष बंगाड़े तुमने किया ना, तुमने परमिशन दिया ना. हाँ, ये जो कुछ भी जो वीडियो हमारे जो भी है ओरिजिनल जो सत्य ये हमारे पास है, उनके पास में जो भी वीडियो है वो नकली है. उल्टा भुसावल की जनता को ये वीडियो देखना चाहिए, इसलिए यहाँ पर नगर अध्यक्ष ताई ने ही परमिशन दिया है कि दूध का दूध और पानी का पानी अलग होना चाहिए और सत्य जनता के पास में जाना चाहिए. ये सारे पत्रकार है. आप सबको बता देना चाहता हूँ ये किस लिए विरोध कर रहे हैं. इनका विरोध करने का कारण क्या है कि यहाँ पर जो है कि स्पष्ट है एकदम, इनकी जो लड़ाई है और हमारी जो लड़ाई है, ये लड़ाई आपने सबने समझने की जरूरत है. ही लढाई काय आहे तर ही लढाई जी आहे आम्ही विकासाच्या समर्थन मध्ये आहोत आणि ते विकासाचे विरोधक आहेत.
ते या ठिकाणी विकासाचे दुश्मन आहेत आणि आम्ही या ठिकाणी समर्थक आहोत. ही लढाई आहे हे या ठिकाणी आपण बघा. त्या माध्यमातून हा संपूर्ण विरोध या ठिकाणी होतो आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याच्यानंतर आहे ना आपण सर्व बघू शकता की आज जिल्हाधिकारी साहेब यांच्यावरती दबाव टाकून मंत्री महोदयांनी नगरपालिकेच्या स्थगिती जी भाजपकडनं स्थगिती मागण्यात पण आली नव्हती त्याला स्वतःहूनच स्थगिती देऊन टाकली. म्हणजे आपण स्थगिती स्टे ऑर्डर करता स्टे ऍप्लिकेशन करावं लागतं त्या अर्जावरती स्टे मिळतो. पण असं कुठलंही न करता कुठल्या तरी मोठ्या याच्या बोलण्यावरनं आणि अधिकारी आणि हे मंत्र्यांच्या आणि हे गुंडांच्या किती दबावामध्ये आहे ते तुम्ही बघा. आता याच्या आधी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये स्थायी समितीची एक मीटिंग झाली त्याच्यामध्ये युवराज लोणारी पदाधिकारी नव्हते. तर इतकी सुरळीत 1-1.5 तास ची मीटिंग चालली आणि सर्व विषय व्यवस्थित झाले. आता आपण स्वतः बघू शकता की प्रांत अधिकारी साहेब आणि सीओ साहेब यांच्या दालनामध्ये हे म्हणजे एक गटनेता इशारा करतो आणि सर्व जमा होऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनाही सोडत नाही. जे जिल्हा म्हणजे भुसावळ तालुक्याचे जे दंडाधिकारी बॉस आहे त्यांच्या अंगावरती जायला कमी करत नाही. प्ले करा तो व्हिडिओ. हे बघा अशा पद्धतीने जी आहे ही जी गुंडगिरी आहे एक प्रांत अधिकारी साहेब सारखा अत्यंत कर्तव्य दक्ष अधिकारी साहेब या ठिकाणी सीओ आहे आणि या ठिकाणी दादागिरी गुंडगिरी बघा तो करताय. बघा त्यांनी आपण बघू शकता की त्यांनी इशारा केला प्रांत साहेबांचा टेबल ठोकला आणि त्याच्यानंतर ते सर्व बाकीचे जे गुन्हेगार आहेत जे नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत ते कसे धावून गेले अधिकाऱ्यांच्या अंगावरती. ते तुम्ही अधिकाऱ्यांवरती बघा तर गायत्रीताई आणि आम्ही तर समजा सभागृहातच असतो पण ते जर प्रांत अधिकाऱ्यांना घाबरत नाही तर त्याच्यावरती हात कोणाचा आहे ते आपण सर्वांनी बघायला पाहिजे. याला कोणाने या सर्वांना या ठिकाणी जी आहे ही जी दादागिरी गुंडगिरी आणि मनमानीशाही सुरू आहे हे आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आणि या सर्वांना हे कशासाठी करायचं आहे. या सर्वांना या भुसावळ शहरामध्ये आमची लाडकी नगराध्यक्षा जी आहे ताई यांच्या विरोधात या ठिकाणी हा गोंधळ घालून हा धिंगाणा करून गैरवर्तन करून बेकायदेशीर या ठिकाणी वागून यांना 2.5 वर्षानंतर अविश्वास ठराव आणायचा आहे आणि त्याचा बेस त्याचा पाया तयार करण्यासाठी हा संपूर्ण गैरवर्तन हे संपूर्ण गोंधळ आणि संपूर्ण दादागिरी या ठिकाणी सुरू आहे मित्र. कारण की ही जी चाणक्य नीती आहे यांची तहकूबच्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगेन की आतापर्यंत जे आहे कायदेशीररित्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून नियमाप्रमाणे त्या ठिकाणी हे संपूर्ण तहकुबीचा विषय सुरू आहे. का विधानसभेमध्ये जर एखाद्या वेळेस जर सिच्युएशन जर आता बाहेर गेली काही ताणतणाव निर्माण झाला अमरीतुमरी झाली काही त्या ठिकाणी बेकायदेशीर जर काही विषय घडत असतील तर त्या ठिकाणी जे आहे आपण सर्वांना माहिती आहे की हे संपूर्ण जे बेकायदेशीरपणे जे गोंधळ घालून जे गैरवर्तन करतायत या लोकांना धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जे आहे ही तहकूब करण्याची जी पद्धत आहे ही विधानसभेमध्ये आपण पाहिली असेल लोकसभेमध्ये आपण पाहिली असेल महानगरपालिकेमध्ये आपण पाहिली असेल. म्हणून या ठिकाणी या लोकांवरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण की हे लोक जे आहे हे लोक या ठिकाणी भविष्याची रणनीती जे प्लॅनिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे अविश्वास ठराव आणण्याचा हा अविश्वास ठराव यांना आणायचा आहे. म्हणून त्यांचा हा बेस आणि हा पाया या ठिकाणी तो तयार करण्याचे कुटील डाव एक कुटील षडयंत्र एक कपटीपणा या लोकांचा या ठिकाणी आपण सर्वांना दिसून या व्हिडिओ मधून दिसून येतो आहे. आणि वारंवार या ठिकाणी जे आहे 2.5 वर्ष नाही गायत्री ताई या ठिकाणी संतोष भाऊ चौधरी सारखे ज्यांनी 1998 पासून तर 2009 पर्यंत या भुसावळ शहराचा चेहरा मोहरा बदलला विकास केला त्याही दुपटीने संतोष भाऊ चौधरींची जी विकासाची संकल्पना आहे
ती या ठिकाणी 5 वर्ष आमचाच नगराध्यक्ष राहणार आहे. तुमचा कपटीपणा या ठिकाणी संपूर्णपणे या ठिकाणी फेल होणार आहे. आणि कशासाठी तुमचा विरोध आहे? भुसावळ शहरांना माहिती आहे आम्ही विकासाचे समर्थक आहोत, ते विकासाचे दुश्मन आहे. ही लढाई स्पष्ट आहे, हा संघर्ष स्पष्ट आहे की त्यांना या भुसावळ शहरामध्ये विकास नको आहे आणि आम्हाला विकास पाहिजे. आणि या ठिकाणी सर्वसामान्य गरीब घराण्यातली पोरगी जी संतोष भाऊ चौधरींनी त्यांच्या कानामध्ये या ठिकाणी सांगितलं की बेटा नगरपालिका सभागृहामध्ये घाबरू नको बेटा, या गुंडांना घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एका बहिणीच्या पाठीशी एक भाऊ खंबीरपणे त्या ठिकाणी त्या गायत्री त्याच्या कानामध्ये सांगतो की बेटा घाबरू नको. असा जो माणूस नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी भुसावळ शहराचा या ठिकाणी संपूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून या ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि एवढंच नाहीये, ते यांचं दुखणं कुठे आहे? यांचा विषय हा आहे की जे 2 कोटी रुपयाचं जे फंड या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आलेलं आहे विकासाचं, हे फंड या ठिकाणी जे आहे यांना ट्रान्सफर करायचं पीडब्ल्यूडी मध्ये. पीडब्ल्यूडी मध्ये जी चेन सिस्टीम आहे, ती चेन सिस्टीम जी आहे ती त्या ठिकाणी यांचा जो लाडका नगरसेवक आहे कोयला चोर, या ठिकाणी गाढवावर बसणारा हा जो नगरसेवक आहे लाडका नगरसेवक, या लाडक्या नगरसेवकाला त्या ठिकाणी ठेकेदारी द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी जी यांची पार्टनरशिप आहे, पार्टनरशिप कोणाची आहे? गतिरोधक मंत्र्याची पार्टनरशिप आहे. आणि हा जो 2 कोटीचा निधी आहे तो त्या ठिकाणी वर्ग झाला पाहिजे. म्हणून यांचा या ठिकाणी जे आहे नगरपालिका सक्षम आहे ना, कशासाठी त्या ठिकाणी आम्ही 2 कोटीचा जो निधी आहे तो त्या ठिकाणी वर्ग करायचा? तुम्हाला मलिदा खायला? हा, या ठिकाणी गतिरोधक मंत्र्याला पैसे खायला? तुमच्या त्या ठिकाणी जो आहे तो कोळसा चोर त्याला पैसे खायला? आणि या ठिकाणी हे जे आहे यांचा आकांड तांडव जो आहे या ठिकाणी हा निधी बळकावण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी आणि आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना या ठिकाणी कामं देण्यासाठी हा संपूर्ण प्रकार यांचा या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे मला तुम्ही म्हणता पाकिट मंत्री, अरे मी प्रदेश महामंत्री आहे, मी महाराष्ट्राचा प्रदेश महामंत्री, कामगार नेता आहे, विद्यार्थी चळवळीपासून या ठिकाणी मी आलो आहे. सर्व जनता ही जी आहे माझं भुसावळ शहरामध्ये 35 वर्षापासून काम पाहते आहे. पंचायत समिती सदस्य झालो, अनेक वेळा नगरसेवक झालो, विद्यार्थी चळवळीपासून कामगार चळवळीपासून मी काम करतोय. सांगितलं ना आमच्या अनुभव खोबरागडेंनी सांगितलं तुमच्या समोर. 30 लाख रुपयाचे बिल कोणाच्या घशात गेले? कोण आहे? कोणाचा माणूस आहे 30 लाख रुपये घेणारा? संतोष भाऊ चौधरीचे पाय चाटायला कोण आला? कोण आहे? कोयला चोर. कोण आहे? गाडोवर बसून संपूर्ण शहरामध्ये रेल्वेचा सप्लाय करत होता कोयला. 30 लाख रुपये घेताना लाज नाही वाटली तुला? इतर सर्व नगरसेवक फक्त सयाजीराव, नगरसेवकांना बीजेपीच्या तुमचे डोळे उघडा, काय चालू आहे हे सगळं बघा तुम्ही. गतिरोधक मंत्री आणि या ठिकाणी जे आहे कोयला चोर यांच्या माध्यमातून कशी मिली भगत सुरू आहे बघा तुम्ही. या ठिकाणी तुम्ही फक्त बीजेपीचे नगरसेवक सयाजीराव आहे म्हणजे 2 कोटी रुपये बी वळवायचं तिकडे पीडब्ल्यूडी मध्ये. तो कोणासाठी? या कोयला चोरसाठी आणि या जे काही मलिदा खाण्यासाठी जो आहे या ठिकाणी गतिरोधक मंत्री या दोघांच्या संगनमताने. आणि तुम्ही काय करणार बीजेपीचे नगरसेवक? फक्त सयाजीराव राहणार आहात का? आणि म्हणून हे जे काही सुरू आहे हे सगळं या ठिकाणी जे आहे यांच्या मनमर्जीप्रमाणे या ठिकाणी हे सगळं सुरू आहे. ही जी काही भ्रष्टाचारी प्रवृत्ती आहे यांनी काय काय केलं आतापर्यंत? झालम चोरलं, पाणी चोरलं, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला. हा संपूर्ण भ्रष्टाचार जो आहे आम्ही या ठिकाणी या कोयला चोराचा संपूर्ण जनतेसमोर मांडणार आहोत. आणि लवकरच हा कोयला चोर हा जो आहे जसा गाढवावर बसत होता तशा त्या पद्धतीने याला जे आहे आम्ही गाढवावर बसवल्याशिवाय राहणार नाही आणि तुरुंगामध्ये जेलमध्ये याला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. कारण की प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. हा भ्रष्टाचार या बीजेपीच्या नगरसेवकांना माहिती आहे का? तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात बोलता, हिंदू मुस्लिमांची भाषा करता, मुस्लिमांना टार्गेट करता. गृहमंत्र्यांच्या समोर तुमचा मंत्री गतिरोधक मंत्री त्या ठिकाणी मुस्लिमांच्या विरोधात जहर रोखलं तुम्ही लोकांनी आणि तुम्ही आम्हाला शिकवणार? अरे धर्माची भाषा करू नका, हिंदू मुस्लिमांची भाषा करू नका, विकासाची भाषा करा. हिंमत असेल तर, दम असेल तर विकासाची भाषा करून दाखवा. ज्या पद्धतीने गायत्री ताई करते की माझ्या महिलांचा विकास झाला पाहिजे, माझ्या भुसावळ शहराचा विकास झाला पाहिजे, माझ्या भुसावळच्या आई बहिणींना पाणी मिळालं पाहिजे, माझ्या अपंग बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, माझ्या या ठिकाणी गोरगरिबांना घरकुल मिळालं पाहिजे, या भुसावळ शहरामध्ये पाणी रस्ते वीज आले पाहिजे. ही आमची बहीण या ठिकाणी स्वप्न पाहते. तुम्ही काय स्वप्न पाहताय? हिंदू मुस्लिम दंगली? आत्मा भरला नाही वाटतं तुमचा आतापर्यंत माझे आमदार संतोष भाऊ चौधरीचा बंगला जाळून. अशा पद्धतीने तुम्ही धार्मिक दंगली पेटवण्याचा जो प्रयत्न करताय तो बकरा कुत्रा काय म्हणतो मुस्लिमांना टार्गेट करतो. आणि या मुस्लिमांना कशासाठी टार्गेट करता की निरपराध हिंदू
निरपराध मुस्लिम हे दंगलीमध्ये मारले गेले पाहिजे. आणि जे विकासाचे मुद्दे आहेत, जे वीज, रस्ते, पाणी, जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न जे संतोष भाऊ चौधरींच्या डोक्यामध्ये आहेत, जे गायत्री त्यांच्या डोक्यामध्ये जी संकल्पना विकासाची आहे, ते विकासाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरतून यांना लक्ष विचलित करायचं आहे, लक्ष विकेंद्रित करायचं आहे. म्हणून या ठिकाणी हिंदू मुस्लिमचा प्रश्न कुठे येतो, हा मुद्दा कुठे येतो, धर्माचा मुद्दा कुठे येतो. अरे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता काय करा मंत्री महोदय, तुम्ही हिमालयात जा, गतिरोधक मंत्री. कशासाठी जा सांगतो. भुसावळमध्ये फेल, नगराध्यक्ष तुमचा नाही, मंत्री गतिरोधक मंत्री फेल. वरणगावमध्ये तुमचा नगराध्यक्ष नाही, तिथे आमचे हे गतिरोधक मंत्री फेल. त्यानंतर जे आहे की तुमची जे आहे हे संपूर्ण जे आहे, एवढंच नाही तर तुमचं बुलढाण्याचं पालकमंत्री पद गेलं, तिथे तुम्ही फेल. म्हणजे या फेल मंत्र्यांनी आता काय केलं पाहिजे. आता या ठिकाणी जे आहे इथला भुसावळचं जे आहे आमचा IT पार्क जामनेरला गेलं, तिथे तुम्ही फेल. टेक्सटाईल पार्क जिल्हा इथून गेला, कलेक्टर कचेरी इथून गेलं, तिथे तुम्ही फेल. अरे फेल मंत्री आहात तुम्ही, अरे नापास मंत्री आहात तुम्ही. आता कशासाठी तुम्ही या भुसावळ शहरामध्ये राहता, फक्त विरोध करायला, गतिरोधक करायला. जे कामं करतात त्यांना 1 रुपयाची दमडी देत नाही, फंड देत नाही, विकासाला गतिरोधक निर्माण करताय, आम्हाला जन आक्रोश करावा लागतो. अरे फेल मंत्री आहात तुम्ही. तुम्ही एकच काम करा, नैतिक दृष्ट्या राजीनामा देऊन टाका. जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की नापास मंत्री, फेल मंत्री, भुसावळ छोडो. आणि या ठिकाणी अरे लाज वाटली पाहिजे, लाज तुम्हाला बीजेपीच्या नगरसेवकांना लाज वाटली पाहिजे, गतिरोधक मंत्र्यांना. हा जो कोयला चोर याला लाज वाटली पाहिजे. 30 लाख रुपये संतोष भाऊचे पाया पडून चाटून त्या ठिकाणी पाकिट भरून घेतलं. तुला लाज वाटली पाहिजे. तुम्ही भुसावळ शहराच्या विकासाला विरोध करता, भुसावळ शहराच्या जनतेशी गद्दारी बेमानी करता, आमच्याशी विश्वासघात करता. आणि तुम्ही या ठिकाणी संपूर्णपणे भुसावळ शहराचे दुश्मन आहात. भुसावळ शहराचा सर्वसामान्य जो नागरिक त्रस्त आहे, हा जो जन आक्रोश रूपाने जनतेमध्ये या ठिकाणी मोर्चे, आंदोलन, संघर्ष करतोय, रस्त्यावरती उतरलेला आहे, हा जनतेचा जो आक्रोश आहे, हे जे नागरिक त्रस्त आहेत, हे फक्त जे संकट आलेलं आहे हे एकाच व्यक्तीमुळे आलेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संकट मंत्री, गतिरोधक मंत्री संजय सावकार. आणि त्यांचे चेले या कसा पाकिट भरूया, मला म्हणतो पाकिट मंत्री. अरे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गोरगरिबांसाठी राजीनामा दिला होता मागे नगरसेवक पदाचा. गोरगरिबांसाठी झटतो, रेल्वेची ट्रेन अडवतो, RPF, GRP, पोलीस फोर्स, मिलिटरी सगळ्यांशी लढतो, ट्रेनवरती जातो, सर्व जाती धर्मांसाठी लढतो. कधी कोणाकडून संतोष भाऊकडून 1 पैसा कधी घेतला नाही, कधी कोणाकडून कधी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. गरिबांसाठी संपूर्ण आयुष्य 35 वर्षापासून मी या ठिकाणी कुर्बान करून टाकलं. माझ्यासारख्या लोकांची मनुवादी लोक आहे. या मनुवादी लोकांचं काय, छत्रपती शिवांच्या विरुद्ध चारित्र्य हनन पुस्तक लिहिलं त्या जेम्स लेनने. त्यानंतर त्या अरुण शौरीने वर्शिपिंग फॉल्स गॉड नावाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बलिन करणारं, चारित्र्य हनन करणारं पुस्तक लिहिलं. त्याच पद्धतीने यांचे मनुवादी लोकांचे चारित्र्य हनन करणे, प्रतिमा बलिन करणे हे यांचा कार्यक्रम आहे, एक षड्यंत्र आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे या विकासाचा जो रथ आहे हा आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे नेत राहू. फक्त या ठिकाणी जे आहे की तुम्ही जर तुमचे या ठिकाणी सगळं थांबवलं नाही तर या ठिकाणी जे आहे ही लढाई जनतेला स्पष्ट झालेली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी झालेलं आहे. आणि हे जे व्हिडिओ आलेले पुढे, गायत्रीताई तुमच्या परमिशनने आले ना, तुम्ही दिले ना परमिशन. हे बघा गायत्रीताईने परमिशन दिलेली आहे. आमची इच्छा आहे की जनतेपर्यंत सगळं सत्य गेलं पाहिजे, जनतेपर्यंत सगळं मांडलं गेलं पाहिजे. आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे. पण दिसली दादागिरी कोणाची, तुमची, बहुमताची. आणि हेच जे आहे हे नगराध्यक्ष पदाच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी आणि पुन्हा या ठिकाणी जे आहे हे जे काही षड्यंत्र आहे हे प्री प्लॅनिंग आहे, पूर्वनियोजित आहे. आणि एक जे आहे एक विषयावरती आमचे सचिन दादा बोलतो. माझी सर्वप्रथम सर्व जे ज्येष्ठ नगरसेवक आहे त्यांना एक विनंती आहे की तुम्ही मागील कोणी 15 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून नगरसेवक आहे. आम्ही नवनिर्वाचित आहे सर्व नगरसेवक. आम्हाला तिथं शिकायचंय आणि आम्ही प्रयत्न करतोय. आता आपण बघितलंय मागे आमदार संतोषभाऊ चौधरी हे स्वीकृत म्हणून तिथं नगरसेवक कशा करता आले की जे आपले नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांना व्यवस्थित कसं सभागृह चालवायचं, कसे मुद्दे मांडायचे आणि कसा विकास व्हायचा आणि त्याचं विजन त्यांच्याकडे आहे. गायत्रीताईला मार्गदर्शन करायचं आमच्या सर्व नगरसेवकांना. तसंच हे भाजपचे जे ज्येष्ठ असतील त्यांना माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना चुकीचं मार्गदर्शन करू नये, जे योग्य ते दाखवावं.
आणि आपण जे म्हणत होते की हे संतोष भाऊ चौधरी हे काहीतरी त्याला म्हणतात आणि त्यांच्या अधिकारांनी चालू आहे, तो व्हिडिओ लावला त्या मीटिंगचा. माझी विनंती की आपण जे काही बोलायचं ज्यांना बोलायचं असेल त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं, नगरसेवकांनी त्याशी बोलू नये अशी माझी इच्छा आहे आणि स्पष्ट आहे. नगराध्यक्ष जे अधिकार आहेत ते नगराध्यक्षांचे आहेत. ऐकून जे काही बोलायचं आहे ते नगराध्यक्षाशी सर्वांनी बोलायचं. इकडच्या माणसं असो का इकडचे असो कोणीही असो त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं आहे. नगराध्यक्षाला काय निर्णय घ्यायचे ते घेतील, त्यांचा तो अधिकार आहे. तर माझी विनंती नगराध्यक्षाला अशी आहे की आता 2 पासून ते सर्व विषय जे आहेत ते विकासाचे आहेत. तर माझी विनंती आहे आपल्याला आणि सभागृहाला की सर्व वाटातले विषय आहेत. प्रत्येक वाटातले जे आहे जर कोणाचे राहिले असतील, कोणाला वाटत असेल की कोणाला कमी झालं कोणाला जास्त आलं तर नगराध्यक्षांकडे त्यांनी द्यायचे त्यांचे विषय, ते त्यांचे विषय टाकून घेतील. आता 42 असतील एका वाटाचे, तर ज्यांच्याकडे नसतील त्यांनी 84 विषय द्यायचे असं माझं मत आहे. ते विषय सुद्धा नगराध्यक्षांनी घ्यावे, कोणाचेही असो. आमचं त्याचं म्हणणं नाही आहे विषय जे आहे ते सगळे मीटिंग कोण करते सगळ्यांना पैसा द्या. मित्रांनो, या ठिकाणी लोकशाहीवादी नेता कसा असतो, कायद्याचं पालन करणारा नेता कसा असतो आणि सार्वभौमपणे नगरपालिकेचं काम पारदर्शीपणे चाललं पाहिजे. तुम्ही विरोधक आहात, दुश्मन आहात, विकासाचे दुश्मन आहात, तरीही नगराध्यक्ष ताईंना तुमचं म्हणणं मांडा. तुमची कामं करायला आम्ही तयार आहोत. तुमचे प्रश्न मांडायला तुम्ही मांडा. तुमचे प्रश्न एक एक करून नगराध्यक्षांना सांगा. एवढं लोकशाही पद्धतीने छाती ठोकपणे भुसावळ शहराच्या विकासासाठी विरोधकांची कामं करायला संतोष भाऊ चौधरी या ठिकाणी तयार आहेत. परंतु या ठिकाणी जे आहे तो व्हिडिओ परत तुम्ही लावा की हे जे आहे तक्रारी करण्यासाठी कोण गेलं कलेक्टरकडे, परान साहेबांकडे. पूरी 3 घंटे की पिक्चर बन गई. हे बघा या ठिकाणी जे आहे तुम्ही पण संधी दिली त्यांनी, ताईंनी पण संधी दिली, संतोष भाऊंनी पण संधी दिली. तुम्ही आता सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल आणि भुसावळची पण जनता बघत असेल की व्हिडिओ मध्ये आता सर्वांनी स्क्रीनवर बघितलं असेल आणि भुसावळची पण जनता बघत असेल की दूधचं दूध आणि पाणीचं पाणी काय आहे. आणि मला तरी असं वाटतं की मला बोलायची काही गरज नाही, कारण जनतेला समजून गेलेलं आहे की हे वारंवार मीटिंग मध्ये वाद घालतात आणि वाद घालायचं कारण त्यांचं एकच आहे की यांना विकास घडवायचा नाही भुसावळचा. ज्यांच्या हातामध्ये गेल्या 9 वर्षापासून 12 वर्षांची सत्ता आहे ते तेव्हा कामं करू शकले नाही तर ते आता काय काम करणार आहेत. पण कमीत कमी आमच्या साधारण नगरसेवक किंवा मला तरी कामं करू द्या की जे आमच्या हक्काचे जनतेच्या हक्काची कामं आहेत ते तरी आम्ही करू शकतो. आणि मला तरी असं वाटतं की त्यांना जर कामं नाही करायची आहे तर त्यांनी बोलू नये आणि त्यांनी कामं पण नको करा. 1 नंबर वार्डापासून 25 नंबर वार्डापर्यंतचे कामं करायला तयार आहे आणि मी गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. कारण जनतेचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला कोणतीही ताकद तिथून हालू शकत नाही. कारण जोपर्यंत जनता माझ्या मागे आहे तोपर्यंत कोणाची हिंमत नाही की मला तो इथून तिथपर्यंत नेऊ शकतो. एक आखिरी सवाल, सभा में
मीडिया कर्मी को जो है अंदर नहीं जाने दिया गया। ऐसा आप पे आरोप लगा कि नगर अध्यक्ष मैडम और माजी आमदार संतोष चौधरी ने जो है मीडिया को बाहर किया, लेकिन अब आने वाली सभाओं में मीडिया का क्या रोल रहेगा? मीडिया अंदर रहेंगी बाहर रहेंगी? हे बघा सर, तुम्हालाही माहिती आहे की मी सर्वांचा मान सन्मान ठेवते आणि माझी सुरुवात ही असते की मी सर्वांना नमस्कार करते। मग तुम्ही हे समजू शकता की मी तुमचा अपमान करणार का? आणि सभागृह हा छोटा आहे, बरोबर आहे। तर सीओ साहेब मला बोलले की मॅडम पत्रकारांचं काय काम आहे? म्हटलं सर ते तुम्ही ठरवा। आणि तिथं काय सांगितलं गेलं की नगराध्यक्ष मॅडम बोलले की पत्रकारांनी बाहेर जा। मी तसं काही बोललेली नाही आहे। आणि मला सांगा माझा अधिकार काय आहे? आज तुमच्या मार्गनामुळेच जनतेला समजतं की काय घडतंय आणि काय नाही घडत आहे, आणि मी तुमच्याबद्दल असं बोलणार का? हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? आणि पुढच्या मीटिंगला पण जर असंच काही झालं तर तुम्ही काय ऍक्शन घेणार यापुढे? हे बघा, पुढच्या मीटिंगला जर असं झालं तर मी पहिला मुद्दा तो गोंधळ घालू देणार नाही। जर त्यांना विकास करायचा नसेल तर ते सभागृहाच्या बाहेर चालले जायचं। जर त्यांना भुसावळचा विकास करायचा असेल तर ते सभागृहामध्ये थांबतील। आणि प्रत्येक पत्रकाराचा अधिकार आहे सभागृहामध्ये थांबायचा, कारण तुम्हीच एक व्यक्ती जी आहे की भुसावळ जनतेपर्यंत निवेदन पोहोचवता की काय घडत आहे काय नाही घडत आहे। आणि मला एक सांगायचं आहे, जेव्हा संतोष भाऊ आमदार होते भुसावळचे त्या टायमाला एकदा ते दंगा किंवा कोणी दुखापत तरी झालेली आहे का? आणि आताची वेळ बघा, संजय भाऊ सावकारे हे भुसावळचे आमदार आणि मंत्री आहे, भुसावळमध्ये काय घडत आहे? लेडीजला काहीतरी सुरक्षा तरी आहे का? हे त्यांचं कर्तव्य आहे की लेडीजला सुरक्षा पाहिजे। जेव्हा पा गुंडागर्दी कुठपर्यंत गुंडागर्दी चालणार आहे? भुसावळची जनता घाबरायला लागली आहे आणि आपल्या भुसावळच्या लोकांना बाहेर गावाचे लोक मुली नाही देत आहे। कारण हे आहे की भुसावळ शहरामध्ये पाणी नाही आहे। कारण मजबूर कोणी केलं आपल्या भुसावळ शहरात बदनाम करायला? हे संजय सावकारांनी केलेलं आहे। त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही असे कामं करू नका आणि आमच्या साधारण लोकांना भुसावळचा विकास करू द्या। आणि विकास केल्याशिवाय मी राहणार नाही, हे माझा शब्द आहे आणि माझ्या शब्दाला मी ठाम ठेवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत। जय भीम। माझ्या वार्डाचे 20 क्रमांक मी माजी नगरसेवक आणि जिथं निवडून आलेल्या राखीव जागेवर सीमा नरवडे या नगरसेविका आहे। त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा केला की मी विरोध केलेला नाही। त्यांनी असा विरोध केलेला आहे, 25 नगर गौतम नगर या भागामध्ये बुद्ध विहार डबल बदली करणे याला विरोध प्रभाग आणि 293 नंबरचा ठराव आहे, 237 नंबरचा ठराव आहे, 206 नंबरचा ठराव आहे, 288 नंबरचा ठराव आहे। या ठरावावर त्यांच्या सही आहे। ही सही प्रशांत सीमा नरवाडे आणि सीमा प्रशांत नरवाडे आणि स्वीकृत नगरसेवक नितीन धांडे यांनी विरोध केलेला आहे। आणि हे म्हणता आम्ही विरोध केला नाही आणि यांना विरोध करण्याची सवय झालेली आहे, कारण यांच्याकडे आता काही होऊन राहिलेलं नाही आहे आणि अंगावर धावून जाणे आमच्या नगराध्यक्षाच्या अंगावर धावून गेले। त्याचप्रमाणे पहिल्या मीटिंग मध्ये ते प्रांताच्या आपल्या नगराध्यक्ष आपला मुख्य अधिकारी त्याच्या अंगावर सुद्धा धावून गेले होते, टेबल ठोकले होते। हे विसरून गेले का? पत्रकार बंधूंना सर्वांना सांगणं यांना सवयी द्या आणि आमच्या कामामध्ये अडथळा देत आहे आणि आम्ही कामाच्या स्वरूपात त्यांना उत्तर देणार आहे। जय भीम, जय भीम। सर बीजेपी पक्ष की पत्रकार परिषद में आप पे जो बैंकों के घोटालों का आरोप लगा, उस पे क्या बोलेंगे आप? त्यांनी सिद्ध करून दाखवावं बँकेचे आरोप। ज्यांनी केला असेल ते येतील समोर आणि त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं असेल तर ते आरोप लावतील। मी त्यांना एक सिद्ध करून दाखवा, पुन्हा रवी सकाळीचा बँकेवर पुन्हा एक सिद्ध करून दाखवा, मी समोर येईल। नितीन धांडे स्वीकृत नगरसेवक नितीन धांडे त्यांनी केलेलं आहे। उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत। आपण सर्व पत्रकार बंधू लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे आणि नगरपालिकेचा विषय आहे की सत्य घटना हे सांगणं हे आमचं कर्तव्य आहे। भुसावळ नगरपालिकेमध्ये जी सभा झाली होती, सभेमध्ये जो गोंधळ केला, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की अध्यक्ष त्यांच्या व्यासपीठावर बसले होते आणि विरोधक नगरसेवक हे सगळे त्यांच्या टेबलावर आले आणि त्यांच्या समोर गोंधळ त्यांनी घातला। हे सगळ्यांनी पाहिलं आहे की सगळा गोंधळ थांबवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक तिथं उपस्थित
समोर आले आणि त्यांनी सगळ्यांना त्यांना सांगितलं की तुम्ही बसा, तुम्ही आपला एक एक विषय त्यांना सांगा अध्यक्षांना. परंतु ते लोक ऐकायच्या मनस्पतीत म्हणत नव्हते आणि त्यांनी सगळ्यांनी एका वेळेस सगळ्यांनी बोलणं घातलं. एक एक व्यक्ती बोलला असतात तर अध्यक्षांनी त्यांना उत्तर दिलं असतं, पण एका वेळेस 10-20 लोक बोलायला लागले तर शक्यच नसतं बोलणं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो विरोध दाखवला किंवा सभा तहकूर लावली आणि 308 विषय 8 खाली विषय नामंजूर करण्यात आले. माझं त्यांना हेच म्हणणं होतं की ज्यावेळेस सन्माननीय नगराध्यक्ष म्हणून रमण भाऊ भोळे नगराध्यक्ष होते त्यावेळेस तुम्ही असाच गोंधळ घातला होता का? एक काही नगरसेवकांनी त्यावेळेस गोंधळ घातला नाही, कारण त्या सभागृहामध्ये मी बनवतो मागच्या, परंतु त्यावेळेस त्यांनी एकानेही गोंधळ घातला नाही. म्हणजे तुम्ही जाणून बोलून एकाच नगराध्यक्षाला टार्गेट केलं जात आहे हे सगळं दिसून येते लोकांना. बरं, विषय यांचा असा होता, त्यांना विरोध करायचा होता तर त्यांनी अमृतवर विरोध करायला पाहिजे होता. म्हणजे 90 कोटीची अप्रोच योजना जेव्हा रमण भाऊच्या वेळेस सँक्शन झाली होती त्यावेळेस रमण भाऊंनी चेन्नईची सूर्या कंपनी आहे याला टेंडर दिलं किंवा त्याला आपल्याला टेंडर द्यायचं आणि त्याला आपल्याला काम देऊन करून घ्यायचं होतं. तो मध्येच जैनला का देण्यात आलं? कोणाचा दबाव होता? आणि 90 कोटीची अजून योजना आपल्याला पूर्ण करायची होती. पाचोऱ्यामध्ये 50 कोटीमध्ये त्या किशोरप्पा पाटील आमदार घेतले, त्यांनी पूर्ण केली. पण 90 कोटीची आपली अमृत योजना पूर्ण करता यांना आली नाही. 8 वर्ष आले नगरपालिकेला स्वतः यांनी भोगली तिथं आणि 8 वर्षामध्ये यांनी एक अमृतचं काम केलं नाही. 90 कोटीची अमृत योजना आज 225 कोटीवर गेलेली. हे तुम्ही 136 कोटी रुपये कुठल्या ठेकेदाराच्या खिशात घालताय? हा ठेकेदार कोण? पण तुम्हाला 2 वेळेस ठेकेदार चेंज करायचं काय असं आहे की मागचा ठेकेदार हा जैनचा वेगळा होता, आता सत्ता तुमची झाल्यानंतर तुम्ही ठेकेदार का चेंज केला? पण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी लोकांना मिठीत धरून राहिले, लोकांना पाणी सुद्धा हे बाजून राहिले नाही. त्यांचा कशा कोटी रुपयांचा फायदा होईल आणि लोकांना फक्त मिठीत धरून लोकांना मूठभर सुद्धापासून दूर ठेवण्याचं काम या लोकांचं आहे. आमची सगळ्यांना नम्र विनंती राहील किंवा या जे विषय आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी आज 3-4 खाली दाखल केलेले आहे ते आज मी उद्या जे सत्य असेल तर ते जिल्हाधिकारी त्यांना हे करतीलच. पण अशा तऱ्हेने अगर कोणी सभा तहकूब करत असतील आणि उलटा चोराच्या बोंबा करून पत्रकार परिषद घेऊन किंवा मीडिया सोशल मीडियामध्ये तुम्ही बदनामीचे विषय करत असतील तर ही योग्य नाही. की कलेक्टरकडे प्रांत साहेबांकडे कलेक्टर साहेब न्याय देत आहेत ते आम्हाला न्याय देतील त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, प्रांत साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. परंतु सारख्या जे काही बदली सुट्टीवर जाणे, याला थांबवणे त्याला थांबवणे, कलेक्टर साहेबांकडे कंप्लेंटी करणे, प्रांत साहेबांकडे तक्रारी करणे, हे जे आहेत ना या लोकांचे धंदे बंद झाले पाहिजे. ही संपूर्ण जनता भुसावळकर जनता पाहते आहे. म्हणून आजची हे संपूर्ण आमच्या हे आखोदेखा हाल आणि सत्यमेव जयते हे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले जे आम्ही दाखवले आणि विशेष करून नगराध्यक्ष ताईंनी जे परवानगी दिलं की सबको देखना चाहिए आणि हे सत्य दाखवण्याचं धाडस आमच्या नगराध्यक्ष ताई बंगाडे ताईंनी केलं. म्हणून मनापासून सर्वप्रथम नगरसेवकांतर्फे त्यांचं मनापासून या ठिकाणी भुसावळच्या जनतेच्या वतीने जे सत्य दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही या ठिकाणी मांडलं. तुम्ही खऱ्या अर्थाने भुसावळची खरी लेख आहात. तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आभार. आणि त्यानंतर माझे पत्रकार मित्र या ठिकाणी आपण सर्व आले, सर्वांनी मनापासून आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिला. तुम्ही सर्वांचं सहकार्य असल्याशिवाय आमचा आवाज जनतेपर्यंत जात नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुमचा सन्मान नेहमी केला जाईल. करत राहू, मरेपर्यंत करत राहू. धन्यवाद तुमचे या ठिकाणी आल्याबद्दल आभारी आहे. जय तापी, जय भुसावळ, जय विकास.